मी मंदिरात जाऊन आल्यानंतर नेहमीप्रमाणे चॅनलवाले होतेच. काय प्रार्थना केली. म्हटलं मी प्रार्थना हीच केली, देवेंद्र फडणवीसांच्या खुर्चीचं रक्षण कर, कारण बहुतेक त्यांचा पत्ता कापला जाणार आहे आता. हे मी जे योगायोगाने आम्ही एकत्रित आल्यानंतर जितक्या चर्चा झाल्या त्या चर्चा म्हणजे मला तर असं वाटतं की माफ करा पण कधी कधी वाटतं की आपण राजकीय व्यवस्थेत आहोत का वेड्यांच्या बाजारात आहोत असा प्रश्न पडावा अशा पद्धतीच्या चर्चेत. पण काही हरकत नाही. किती कोटी मला असं वाटतं नाही, ते एका बाजूला बसले होते, मी एका बाजूला बसले. राजकारणात कुणीही कुणाचं परमनंट मित्र नसतं आणि कुणीही कुणाचं परमनंट दुश्मन नसतं. कार्यकर्ते ज्या नेत्यांसाठी एकमेकांची डोकी फोडतात तेच नेते मांडीला मांडी लावून बसतात. तसंच काहीसे चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा पाहायला मिळणार का? सध्याचे कट्टर राजकीय विरोधक ठाकरे फडणवीसांचे सूर पुन्हा जुळणार का? ठाकरे फडणवीस 2029ला एकत्र लढण्याची तयारी आत्तापासूनच करतायत का? असे सवाल तुम्हा आम्हाला पडण्याची तशी कारणही आहेत. ठाकरे फडणवीसांनी याबद्दल नेमके काय संकेत दिलेत? खरंच ठाकरे फडणवीसांचं पुन्हा एकत्र येण्याचं शक्य आहे का? हे सगळं आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गेल्या काही दिवसात घडलेल्या नाट्यमय घडामोडी, विमानातील अनपेक्षित भेट आणि त्यानंतर दोन्ही बाजूंनी झालेली वक्तव्य यामुळे राज्याच्या राजकारणात एक मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात अंतर्गत पातळीवर काही पडद्यामागील हालचाली सुरू आहेत का? दोन्ही नेते पुन्हा एकदा एकमेकांशी जुळून घेण्याचा प्रयत्न करतायत का? आणि या सर्व घडामोडी 2029च्या विधानसभा निवडणुकीची आत्तापासूनच केलेली मोर्चे बांधणी आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत. मात्र या संपूर्ण प्रकरणाचा सखोल आणि राजकीय विश्लेषणात्मक अभ्यास केला तर हे चित्र दिसतं तितकं सरळ नाहीये. हे दोन्ही नेत्यांनी एकमेकांना राजकीय शह देण्यासाठी टाकलेले अत्यंत चतुर पाऊल असून यात युतीचे कोणतेही संकेत नसून केवळ एकमेकांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न लपलेला आहे. या संपूर्ण वादाची आणि चर्चेची ठिणगी मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या एका नियमित व्यावसायिक विमानात पडली आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते योगायोगानं एकाच विमानात प्रवास करत होते. राजकारणात अशा प्रकारच्या भेटी अनेकदा नवी समीकरणांना जन्म देतात. या विमान प्रवासानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना अत्यंत सूचक आणि सस्पेन्स वाढवणारं वक्तव्य केलंय. आमच्यात उच्चस्तरीय चर्चा झाली असून त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या जनतेला लवकरच पाहायला मिळतील असं ठाकरे म्हणाले. त्यांच्या या एका विधानानं महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गोटात चिंतेचं आणि उत्सुकतेचं वातावरण निर्माण केलंय. राज्यातील वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या की एकेकाळचे हे जुने मित्र पुन्हा एकदा एकत्र येण्याची चाचपणी करत नाहीत ना? उद्धव ठाकरे यांनी या विमानातील भेटीचा आधार घेत थेट जाहीर सभेतून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकच वेळी निशाणा साधलाय. ठाकरेंनी आपल्या भाषणात एक नवा राजकीय दावा मांडलाय, ज्याला त्यांनी ऑपरेशन देवेंद्र असं नाव दिलंय. ठाकरे म्हणाले की भाजपचे दिल्लीतील सर्वोच्च नेतृत्व, विशेषतः अमित शहा हे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटण्याचा पद्धतशीर प्रयत्न करतात. महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर आणि शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर ठाकरे सेनेचे जे खासदार आणि आमदार फुटले ते एकनाथ शिंदे यांच्या प्रेमापोटी किंवा बाळासाहेबांच्या विचारासाठी फुटलेले नाहीत, तर हा सर्व डाव भाजपच्या दिल्लीश्वरांनी देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून बाहेर काढण्यासाठी रचला होता. जर फडणवीस महाराष्ट्रात खूप प्रबळ झाले तर ते भविष्यात दिल्लीच्या नेतृत्वाला आव्हान देऊ शकतात अशी भीती दिल्लीला आहे. त्यामुळेच फडणवीसांचं महत्त्व कमी करण्यासाठी हे सर्व राजकारण घडवून आणलं गेलंय असा खळबळजनक आरोप ठाकरेंनी केलाय. या दाव्याला पुढे नेताना उद्धव ठाकरेंनी अत्यंत हुशारीनं राजकीय गुगली टाकली आहे. त्यांनी जाहीर केले की जर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा एखादा मराठी माणूस भविष्यात देशाचा पंतप्रधान होणार असेल तर त्याला पूर्ण पाठिंबा असेल. एक मराठी माणूस देशाच्या सर्वोच्च पदावर बसत असेल तर आपण त्याचे हितचिंतक म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहू. भ्रष्ट विचाराचे गद्दार आपल्या सोबत राहता कामा नये म्हणूनच त्यांना ही दुर्बुद्धी किंवा सुबुद्धी देवाने दिली असेल. मी मंदिरात जाऊन आल्यानंतर नेहमीप्रमाणे चॅनलवाले होतेच. काय प्रार्थना केली. म्हटलं मी प्रार्थना हीच केली की या देशावरती आणि या राज्यावरती जे एक संकट आलेलं आहे, हे संकट हे अरिष्ट लवकर दूर कर. ही सगळी भ्रष्ट राजवट ही लवकर तोडून मोडून गाडून टाक आणि पुन्हा एकदा माझ्या देशाला सुजलाम सुफलाम आणि चांगले दिवस येवो ही मी साईचरणी प्रार्थना केलेली आहे. मग आणखीन काय बोललात? म्हटलं आता आणखीन काय म्हटलं देवेंद्र फडणवीसांच्या खुर्चीचं रक्षण कर, कारण बहुतेक त्यांचा पत्ता कापला जाणार आहे आता. हे मी जे बोलतोय हे तुम्हाला पटते की नाही पटते सांगा. मी काल परवापासून माझ्या मनात हे भिरभिरते. कारण आता काय होतंय की प्रत्येकाला हा निसर्गाचा नियम आहे, मी कोणाचं वाईट चिंतन मध्ये काय होणार
आणि यांच्यानंतर आपला वाली कोण ही चर्चा दिल्लीमध्ये भाजपात सुरू झालेली आहे. मग प्रत्येकाच्या मनात अंकुर फुटायला लागलेत की तो झाला मी का नाही, मी झालो तो का नाही, तो झाला हा का नाही. आणि मग त्याच्यामध्ये असं कोणाला तरी वाटायला लागलंय की या रेसमध्ये देवेंद्र फडणवीस येऊ शकतात. मग यांचा पत्ता आत्ताच काप, यांनाच आत्ताच बदनाम करून टाक आणि एवढं परेशान कर की या दिल्लीपर्यंत येताच कामा नये. आणि मग पंतप्रधान पदाच्या शर्यतीत कोण कोण आहेत तुम्हाला माहिती आहेत. त्यांनी इकडे त्या शहासेनेच्या प्रमुखाला गद्दाराला सुपारी दिलेली. ही शहासेना आहे, दुसरी आहे ती मिंदे सेना, एसन शी गट. त्याला सुपारी दिले की याला गुंतव इथले इथे. ठाकरेंच्या या विधानाकडे वरवर पाहिलं तर फडणवीसांबद्दलचं प्रेम किंवा सहानुभूती वाटते, परंतु राजकीय विश्लेषकांच्या मते ही ठाकरेंच्या महायुतीच्या अंतर्गत गोटात संशयाचं वातावरण निर्माण करण्याची एक सुप्त खेळी होती. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यात अविश्वास निर्माण करणं, शिंदे गटाला हे भासवणं की भाजप शेवटी ठाकरेंसोबतच हातमिळवणी करू शकतं आणि भाजपच्या अंतर्गत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करणं हाच या विधानामागील मुख्य हेतू होता. देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंच्या या राजकीय खेळीला अत्यंत शांतपणे, संयमाने आणि तितक्याच आक्रमकपणे उत्तर दिलंय. नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी ठाकरेंचे सर्व दावे पूर्णपणे फेटाळून लावलेत. ते म्हणाले की उद्धव ठाकरे जे काही बोलत आहेत ते केवळ कल्पनेच्या दुनियेत जगण्यासारखं. मला पक्षानं किंवा दिल्लीनं कोणतेही पंख दिलेले नाही, तर मला देव आणि महाराष्ट्रातील जनतेनं पंख दिले. जोपर्यंत जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत माझे पंख छाटण्याची ताकद या देशात कोणातही नाही, असा थेट टोला त्यांनी ठाकरेंना लगावलाय. विमानातील प्रवासाबाबत स्पष्टीकरण देताना फडणवीस म्हणाले की आम्ही लोकशाहीत राहतो आणि लोकशाहीमध्ये वैचारिक मतभेद असले तरी वैयक्तिक संवाद कधीही थांबत नाही. उद्धव ठाकरे यांच्याशी जाहीरपणे किंवा कोणत्याही व्यासपीठावर चर्चा करण्यात आपल्याला कसलीही भीती वाटत नाही. महाराष्ट्राची एक राजकीय संस्कृती आणि शिष्टाचार आहे, त्यानुसार दोन वेगवेगळ्या विचारसरणीचे नेते एकत्र प्रवास करू शकतात आणि संवाद देखील साधू शकतात. याचा अर्थ कोणताही राजकीय भूकंप होणार आहे असा होत नाही. असं आहे, माझ्याकरता हे राजकीय प्रश्न गौण आहे. या राजकीय प्रश्नांनी कोणाचंही भलं होणार नाही, लोकांचं भलं विकासाने होणार आहे. त्यामुळे माझं सगळं कॉन्सन्ट्रेशन हे विकासावर आहे. आणि मला कधी कधी आश्चर्य वाटतं की सर्व्हिस फ्लाईटमध्ये ज्यात कोणी बसू शकतं अशा फ्लाईटमध्ये योगायोगाने आम्ही एकत्रित आल्यानंतर जितक्या चर्चा झाल्या त्या चर्चा म्हणजे मला तर असं वाटतं की माफ करा पण कधी कधी वाटतं की आपण राजकीय व्यवस्थेत आहोत का वेड्यांच्या बाजारात आहोत असा प्रश्न पडावा. अशा पद्धतीच्या चर्चेत पण काही हरकत नाही. किती कोटी मला असं वाटतं नाही, ते एका बाजूला बसले होते, मी एका बाजूला बसलो. या संपूर्ण वादात एकनाथ शिंदे यांनी ही उडी घेतली आणि त्यांनी उद्धव ठाकरेंच्या हेतूंवर कडाडून टीका केली. शिंदे यांनी अत्यंत मार्मिक टिप्पणी करताना म्हटलंय की देवेंद्र फडणवीस हे अत्यंत परिपक्व, हुशार आणि चतुर नेते आहेत. विमानासारखा एका बंद आणि मर्यादित जागेत प्रवास करताना त्यातही जर सोबत एखादा कावेबाज मित्र असेल तर स्वतःला कसं सांभाळायचं आणि कोणती खबरदारी घ्यायची हे फडणवीसांना चांगलं ठाऊक आहे. शिंदेच्या या विधानावरून हे स्पष्ट झालंय की महायुतीमधील दोन्ही प्रमुख घटक पक्ष उद्धव ठाकरेंच्या या रणनीतीला चांगल्या प्रकारे ओळखून आहेत. ठाकरेंच्या वक्तव्यामुळे महायुती सरकारमध्ये किंवा त्यांच्या अंतर्गत संबंधांमध्ये कोणतीही दरी निर्माण झालेली नाही. उलट त्यांनी ठाकरेंच्या या दाव्याची खिल्ली उडवली आहे. या सर्व घडामोडी पाहता 2029च्या निवडणुकीसाठी ही दोन्ही नेते आत्तापासूनच एकत्र येण्याची तयारी करतायत का या प्रश्नाचं उत्तर सध्या कोणालाही माहिती नाहीये. राजकारणात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते आणि कधीही घडू शकते हे खरं आहे. सध्याची परिस्थिती पाहता शिवसेना आणि भाजप यांच्यात पुन्हा युती होणं शक्य दिसतंय. 2017 आणि 19 नंतर पक्षांमधील दरी वैयक्तिक पातळीवरील कटुतेपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देण्याची भाषा करणं हा केवळ भाजपच्या केंद्रीय आणि राज्य नेतृत्वात फूट पाडण्याचा एक प्रयत्न आहे. दुसरीकडे फडणवीसांनी ठाकरेशी चर्चेची भीती नाही असं सांगून आपण कोणत्याही संवादाला तयार आहोत पण आपल्या अटींवर हे दाखवून दिलंय. त्यामुळं हा संवाद नसून आगामी राजकीय युद्धापूर्वी एकमेकांची ताकद आणि रणनीती आजमावण्याचा हा एक भाग आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.